अंपायरचा येतोय ग्रीन सिग्नल. या मॅचला होईल लगेचच सुरुवात. या मॅच मध्ये आपण पाहिलं तर अर्थातच सातारा जिल्ह्यातील नामवंत खेळाडूतील आयकॉन अर्थात राजू कंक सध्या आपण पाहिलं तर मैदानामध्ये बॅटिंग साठी ओपन साठी गेला. तर दुसऱ्या साईडला आपण पाहिलं तर मॅचला होती सुरुवात. अक्षय मोरेचा पहिला चेंडू होता. बॉल बॅक ड्राइव्ह व्यासपीठाच्या समोर अगदी मानवंदना देणारा राजू कंकच्या बॅट मधून येतोय धमाका षटकार. चौकार षटकारांची तुफान आतिषबाजी, अचूक नियंत्रित गोलंदाजी, बॅट अँड बॉलची जुगलबंदी, स्वतःला सिद्ध प्रसिद्ध करण्याची नामी संधी, अचूक स्कोरिंग, छान अंपायरिंग, उभत्या शब्दातील समालोचन, गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पहिल्या मॅचच्या पहिल्या बॉलवरती विकेट मिळाला, दुसऱ्या मॅचच्या पहिल्या बॉलवरती षटकार आला. काय स्टार्टअप मिळाला. ओहो, यावेळी देखील गोलंदाज अगदी पायावरती टाकला. हा चेंडू मनगटाच्या साह्याने फक्त दिशा दिला. मिड विकेट रिझन मध्ये क्षेत्ररक्षण केलं जाते. फक्त एक धाव कंप्लीट केली. राजू कंकचा संपूर्ण टेनिस क्रिकेटचा इतिहास जर आपण पाहिलं तर सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्याचा कुसूर गावचा हा खेळाडू आहे आणि सातत्याने जे हनुमान कुसूर संघातून खेळताना आपण पाहिलं गेले मी म्हणेल की गेले 6 वर्ष हा क्रिकेट खेळतोय. बेस्ट परफॉर्मन्स त्याचा राहिलाय 23 चेंडू मध्ये त्याच्या बॅटमधून आलेल्या 82 धावा. हे कोणी विसरलेलं नाही राजू कंक. त्याच्या बॅटिंग बद्दल चर्चा करू, मात्र समोर आपण पाहिलं गोलंदाज अर्थातच अक्षय मोरे. ओ सुरेख फटका इनसाइड आउट. कव्हरच्या डोक्यावरून डीप एक्स्ट्रा कव्हर रिझनला क्षेत्ररक्षक पोहोचतोय. तोपर्यंत मात्र चेंडू गॅदर केला जातोय. पुन्हा फेकला जाईल विकेट किपरच्या दिशेनं. आता देखील 2 धावा कंप्लीट केलेत आणि टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचते अर्थातच 9 या आकड्यावरती. 9 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये काळेश्वरी वॉरियर्स टीम आपण पाहतोय. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये निश्चित पाहायला मिळालंय, कारण संघ बांधणी तितकीशी महत्वाची राहिली आणि एक चांगला संघ मैदानाच्या आतमध्ये उतरवण्यात आलाय. हो, यावेळी मात्र स्लॉक केलाय. चेंडू अगदी फाईनला निघून जातोय. ओळखला चेंडू, टप्पा ओळखला आणि तदनंतर मात्र 4 धावेसाठी अप्रतिम फटका. मात्र यावेळी आपण पाहिलं फलंदाज अर्थातच कुमार शेटे. सध्या कुमार शेट्टी आपण पाहिलं तर एक भन्नाट फॉर्म मध्ये. सातत्याने आपण पाहिलं तर गतवर्षी प्रीमियर लीग खेळण्यासाठी सर नव्हता. हा दुखापतग्रस्त होता आणि या वर्षी मात्र आपण पाहिलं तर अप्रतिम बॅटिंग करतोय. चौकार आला त्याच्या बॅटमधून ऑन साइडला स्लॉक स्वीप करत असताना बॅकफुटला आले. ऑन इथे मात्र कट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. पाहा ड्रिल्स करून दाखवतो. त्याला ठाऊक आहे की आपण कुठचा फटका कुठे खेळायला हवा, बॉलच्या मेरिटवरती कसं खेळायला हवं. त्याने चुकी केली आणि तदनंतर पुन्हा एकदा तो सांगतोय की मला ऑन साइडला फटका खेळता आला असता. 13 धावा धावफलकावरती बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये काळेश्वरी वॉरियर्स टीम. अगदी अक्षय मोरे तो देखील आपण पाहिलं तर एक बेस्ट ऑलराऊंडर ओळखला जातो. अगदी बॅटच्या समोर दिला टप्पा आणि तदनंतर मात्र आपण पाहिलं तर कुमारने मात्र यावेळी चांगलं एलिव्हेशन दिलंय. का कॉर्नर रिझनच्या बाहेर चेंडू निघून जातोय. 6 धाव्यांसाठी धमाका. आपल्या टप्प्यात आलं ना की आपण कार्यक्रम करतोच हेच सांगण्याचा प्रयत्न ते केला. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना कुमार शेट्टीच्या बॅटमधून माथेरानची जितकी हवा किंवा तिथलं क्लायमेट चांगलं आहे ना, तितक्या त्याहूनही अधिक चांगल्या दर्जाचं क्रिकेट त्या ठिकाणी खेळणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्या बॅटिंगने मंत्रमुग्ध करतोय. पहिल्या षटकामध्ये 19 धावांची लयलूट झाली आहे. अगदी धावांची पूर्ण सदृश्य स्थिती इथे निर्माण झालेली पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये 19 धावा. स्टार्टअप चांगला मिळाला. आपण म्हणतो ना अनेक वेळा ज्याची सुरुवात चांगली त्याचा शेवट चांगला, परंतु मी तर अनेक वेळा असंही म्हणतो की अगदी सुरुवात चांगली ना त्याचा अर्थात अर्ध यश तुम्हाला संपादन झालंय. पुढे काय वाढून ठेवलंय पाहावं लागेल, कारण 5 षटकांची मॅच आहे. पहिल्या षटकामध्ये आल्या ते 19 धावा. येणाऱ्या 4 षटकांमध्ये काय घडतं काय बिघडतं याही गोष्टी तितक्याशा महत्वाच्या राहतील. अगदी असहमत आहे सर. वेल बिगिनिंग हॅव डन. चांगल्या कामाची सुरुवात चांगली करा. अर्ध काम झालंय असं म्हटलं जातं, मात्र त्याच कामामध्ये वाटेमध्ये काटे टाकणारे पण आपलेच. या मॅच मध्ये मात्र गोलंदाज आणलाय सध्या वाटेमध्ये काटे टाकण्यासाठी. अर्थातच बॉलिंग मार्क वरती ओव्हर क्रमांक 2 मध्ये तुम्ही पाहताय करण मालुसरे.
सध्या गोलंदाजीसाठी येतोय. कटर गोलंदाज ओळखला जातो. त्याच्या समोर आपण पाहिलं तर अर्थातच कराड तालुक्याची शान अर्थातच राजू कंक सध्या मात्र बॅटिंग करतोय. आज राजूने बॅटिंग करत असताना पहिला चेंडू जो षटकार लगावला तिथे त्याने इरादे स्पष्ट केले की आज माझ्या साईडून कशा पद्धतीने बॅटिंग केली जाईल आणि आज माझं मन कसं आहे मैदानामध्ये उतरल्यानंतर. कारण की या मैदानामध्ये आपण पाहिलं तर बरेचसे रेकॉर्ड राजू कंकच्या नावावरती देखील आहेत. सध्या मात्र 19 धावा आहेत पहिल्या षटकाच्या अखेरीस. मात्र दुसरं षटक गोलंदाजीसाठी आपण पाहिलं अर्थातच करण मालुसरे थोडा बाहेर ठेवलाय अवे फ्रॉम दी बॉडी. करणला आपण पाहिलं तर राजूच्या विरोधामध्ये त्याने एक वेगळं षडयंत्र बाहेर काढलं आणि थोडासा बाहेर ठेवला सर चेंडू. नाही व्ह्यूअर्स ना अख्खायला हवेत. आपण म्हणतो ना गेम प्लॅनिंग जे आहेत त्यांना फार महत्वाचं राहतात आणि अगदी जाणीवपूर्वक केली जाणारी गोलंदाजी हेतुपूर्वक गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. राजू कंकच्या माध्यमातून उजव्या सीच्या बाहेर त्याने हा बॉल पिच केला होता. शरीरापासून दूर ठेवला. डॉट बॉल आला. 19 धावा फलकावरती आहेत. हो यावेळी मात्र फुल ऑन लेन ड्राईव्ह केलाय. क्षेत्रक्षक कव्हरचा वेगाने जातो चेंडू सीमारेषे जवळ आहे. चेंडूच्या मागे तो सीमारेषेने गाठले. यावेळी मात्र चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. येतोय अप्रतिम चौकार राजू कंक. यावेळी मात्र अगदी भन्नाट फॉर्म मध्ये येतोय. हळूहळू एक एक पाऊल पुढे टाकतोय. 4 बॉल 11 धावा त्याच्या बॅटमधून आलेल्या पाहायला मिळाल्यात. परंतु करणनी यावेळेला काय केलं. करण मालुसरेने एक बॉल उजव्या सीच्या बाहेर टाकला होता. पुढचा बॉल फुलटोस टाकला आणि एक्स्ट्रा कव्हरला एक क्लासिकल अंदाजामध्ये. मी तर म्हणेन हा फटका इतका सुंदर होता ना की मुंबईचा मरीन ड्राईव्ह जो मात्र जिथे क्वीन नेकलेस समजला जाणाऱ्या मुंबईच्या मरीन ड्राईव्ह पेक्षाही सुंदर होता कव्हर ड्राईव्ह. चौकार आला. संघाची धावसंख्या 23. चांगली पार्टनरशिप दोघांची होते. थोडा शफल झाला. आधीच जागा बनवली होती बॅकवर्ड स्क्वेअर रिजनला. क्षेत्रक्षक चेंडू गॅदर करतोय. फेकतोय लगेच गोलंदाजाच्या दिशेने. पहा क्विक ऍक्शन आहे. राजू कंक देखील तेवढा हुशार होता. त्याने एक धाव लगेच कंप्लीट केली. संयम धीरोदारता या गोष्टी क्रिकेटमध्ये फार महत्वाच्या राहतात. राजू कंकने एक चौकार टोकला. पुढच्या बॉलवरती एक सिंगल घेतली. पण क्रिकेटमध्ये टेम्परामेंट हा शब्द फार महत्वाचा राहतो. कारण आपल्याकडे एक क्षमता असणंही गरजेचं आहे परंतु त्याहूनही अधिक टेम्परामेंट आपण संयमाने खेळणं फार गरजेचं राहतं. 24 आहेत. संयम महत्वाचा. ओ फुलटॉस चेंडू फक्त ड्राईव्ह केलंय आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. कॅच होतीये. ड्रॉप. एक धाव तर कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होतोय. रनिंग बिटवीन द विकेट आता मात्र चांगली आहे. खेळाडूचे हात तर कमरेवरती आलेत. मात्र गोलंदाजाची नजर तुम्ही पाहताय खेळाडूकडे. त्याला हे अपेक्षित नाहीये. त्याने जाळं रचलं होतं मात्र हा मासा निघाला जाळ्यातून आणि अखेरीस आपण पाहिलं तर कॅच ड्रॉप झाल्यानंतर तब्बल 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या गेल्या. एक झेल निसटला. याची कारण थोडीशी सनग्लासेस असू शकतात कारण हल्लीच्या घडीला सनग्लासेस फार चर्चेचे आहेत. रिषभ पंतहूनही चांगला सनग्लासेस वापरला होता खेळाडूने परंतु कॅचेस महत्वाचे आहेत. झेल निसटला. 26 धावा फलकावरती आहेत. 26. कुमार शेटे ड्राईव्ह खेळतो. यावेळी मात्र पुन्हा एकदा त्याच रिजन मध्ये चेंडू जातो आहे. खेळाडू थोडा फंबल झाला. फक्त एक धाव इथे अगदी आरामामध्ये कंप्लीट केली जाते. या मात्र आपण पाहिलं ओव्हर क्रमांक 2 कडे जर आपण पाहिलं तब्बल चेंडूचा खेळ आतापर्यंत झालेला आहे. अर्थातच 5 जिथे धावसंख्या आपण पाहिली 27 धावा. जर विकेट येत नाहीये तर डोकेदुखी वाढू शकते आणि विकेट घेण्यासाठी प्रयत्न कशा पद्धतीने केला जाईल हे देखील आपल्याला बघायचं आहे. सध्या राजू कंकला आपण पाहतो स्ट्राईक वरती आहे तो. ओहो यावेळी देखील आपण पाहिलं ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आहे. स्लिपला चेंडू पकडला. लगेच फेकला. नकार दिला होता आपण पाहिलं तर कुमार शेट्टीचा. चांगला कॉल होता. येस नो वेट. त्याने लगेच नकार दिला. राजूने ओळखला तो कॉल. लगेच मागे गेला आणि दुसऱ्या षटकाचं थरारक नाट्य इथे संपलं जात आहे. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या तुम्ही पाहिली तर जाऊन पोहोचते काळेश्वरी वॉरियर्स या टीमची 27 लॉस ऑफ दी 0 विकेट. धावा 27. एक छोटीशी टीम मीटिंग केली जाते. बऱ्याच गोष्टींची चर्चा केली जाते. बऱ्याच षडयंत्र यावेळी तयार केले जातील. कशा पद्धतीने दोन्ही बॅटरला अडकवायचं. विकेट कशा पद्धतीने मिळेल. कुठल्या गोलंदाजावरती विश्वास ठेवायचा. या सर्व गोष्टींची मात्र मीटिंग झाली. प्लॅन ए सक्सेस नाही झाला. प्लॅन बी बाहेर काढलाय. प्लॅन बी नाही तर त्यानंतर सी बाहेर काढला आणि प्लॅन यावेळी मात्र चेंज केले जातात कारण की विकेट हवी आहे. एका साईडला राजू कंक बॅटिंग करतोय 6 चेंडू 12 वरती तर दुसऱ्या साईडला कुमार शेट्टी देखील 6 चेंडू 15 वरती बॅटिंग करतोय.
पार्टनरशिप ब्रेक करावे लागेल, कारण 27 धावा धावफलकावरती आल्या. धावांना गतिरोधक हवा आहे, कुठे ना कुठेतरी या धावा थांबवाव्या लागतील. 2 षटकांमध्ये 27 धावा, जिथे आपण 6 बॉल 15 धावांची खेळी चांगल्या रीतीने कुमारने करत असताना पाहायला मिळाला. गोलंदाजी मार्कवरती तिसरं षटक, गोलंदाज किशोर गोलंदाजी मार्कवरती दाखवत असताना पाहायला मिळेल. त्याच्याकडे तितकीशी कलात्मकता, चांगल्या रॅटनीची गोलंदाजी तो करू शकतो. विकेट हव्यात संघाला, धावा रोखणं गरजेचं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये तो कसा परफॉर्मन्स करेल हे पाहणं गरजेचं राहील. येस, अगदी सहमत आहे तुमच्या मताशी, कारण की विकेट येणं इम्पॉर्टंट असेल. या मैदानामध्ये धावा होतात, धावा बनतात आणि या मैदानामध्ये आतापर्यंत आपण पाहिलं तर धावा रोखण्यासाठी विकेट घेणं हे महत्वाचं अस्त्र राहिलंय. चेंडू आपण पाहिलं ज्या पद्धतीने थोडासा बाहेर ठेवण्याचा प्रयत्न अंपायर बळताय, सांगताय जास्तच बाहेर, अगदी व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक्स्ट्रा धाव ऍड होते टीमच्या टोटल मध्ये. एक्स्ट्राच्या मदतीने 28 धावा धावफलकावरती आहेत. विकेट टेकर म्हणून गोलंदाज, फ्रंट लाईन गोलंदाज पाहिला जातो किशोर, तो गोलंदाजी मार्कवरती आला, परंतु सुरुवात त्याच्यासाठी चांगली झाली नाही आहे. हो, अवे फ्रॉम दी बॉडी थोडासा बाहेर ठेवलाय, ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून येतोय, वेगानं त्याने थ्रो केला अगदी विकेट किपरच्या दिशेने. पुन्हा एक धाव इथे कंप्लीट केली जाते. सिंगल डबल वरती देखील विश्वास ठेवला जातोय. नवी मुंबईची लाईफलाईन जर लोकल असेल तर नवी मुंबईच्या क्रिकेटची लाईफलाईन देखील सिंगल डबल आहे, ती दोघांनी विसरलेली नाहीये. आणि एकेरी दुहेरी धावांनी मात्र धावसंख्या सध्या 29 या आकड्यावरती जाते. 29 धावा धावफलकावरती. या षटकामध्ये संयमाने खेळतात, कारण विकेट टेकर गोलंदाजा विरोधात आक्रमण करणं हे संघाच्या हिताचं राहणार नाही, हे दोन्ही बॅटर्स जाणतायत. सुरेख फटका, स्क्वेअर कट आहे, हा अप्रतिम जागेवरतीच उभा होता आणि तदनंतर मात्र बॅट ज्या पद्धतीने फिरवल्या, बॅटिंग करत असताना राजू कंगच्या बॅट मधून येतोय आणखीन एक चौकार. अविश्वसनीय स्ट्रोक राहिला, रिप्ले मध्ये पाहण्याजोगे. उजव्या एसीच्या बाहेर रूम दिला, उजव्या एसीच्या बाहेर अगदी शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. जिथे शॉर्ट अँड वाईड होता त्याला कट केला आणि चेंडूला पाठवलं डीप पॉइंट क्षेत्रामध्ये आला हा चौकार. 33 धावा धावफलकावरती. डोकदुखी ही राहील ना की धावा येतात. निखिल जाधव याला देखील आपण या स्पर्धेमध्ये खेळताना पाहणार आहोत, जेथे जिल्हास्तरीय आयकॉन खेळाडू म्हणून तो खेळेल. सुरेख फटका, यावेळी देखील अगदी सरळ बॅटिंग क्षेत्ररक्षक आहे, अगदी चेंडूपर्यंत पोहोचतोय. थोडा फंबल झालाय, चेंडू शोधतोय, फेकताय गोलंदाजाकडे, मात्र तोपर्यंत एक धाव मात्र कंप्लीट केली जाते. गेली 6 वर्ष क्रिकेट खेळणारा राजू कंग तब्बल त्याच्या सीझन मध्ये, त्याच्या संपूर्ण करिअर मध्ये 29-50 आतापर्यंत त्याच्या संपूर्ण सीझन मध्ये आले आणि बेस्ट परफॉर्मन्स 23 चेंडू मध्ये 82 धावा. तो याच मैदानामध्ये त्याचा बेस्ट परफॉर्मन्स राहिला, तो आहे नॉन स्ट्रायकिंग एंडला. यावेळी देखील आपण पहिला लॉफ्ट केला मिड विकेट रिजन मधून, डीप मधून खेळाडू वेगाने येतोय, चेंडूपर्यंत पोहोचतोय, चेंडू गॅदर करतोय, अगदी गोलंदाजाच्या दिशेने त्याने फेकला हा चेंडू. तब्बल चेंडूचा खेळ आतापर्यंत झालेला आहे, अर्थातच 3-4 आणि धावसंख्या अगदी 35 या आकड्यावरती. 35 धावा धावफलकावरती. हाफ ट्रॅकर बॉल होता, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. राजू कंक कुठे ना कुठेतरी चाचपडत असताना पाहायला मिळाला. चांगला चेंडू आपण पाहिला, खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर 36 धावा धावफलकावरती आहेत. राजू कंक, आपण अनेक वेळा त्याच्याबद्दलची चर्चा करतो, अर्धशतक किती आल्यात, त्याने मॅन ऑफ द सिरीज किती घेतल्यात, परंतु क्रिकेटच्या जे प्रेक्षक वर्ग आहेत ना ते म्हणतात इट्स नॉट हाऊ बिग यू आर, इट्स हाऊ बिग यू प्ले. तुम्ही किती मोठे आहात ना, काल किती अर्धशतक रोखल्या, किती गाड्या, किती बंगले, परंतु आज काय करणार ते आम्हाला पाहिजे. हो, यावे मात्र सुरेख फटका, बॉल बॅकग्राऊंड निघून जातोय 6 धावांसाठी, अप्रतिम येतोय आणखीन एक धमाका. या मॅच मध्ये मात्र आता धावांचा पाऊस पडतोय, षटकार चौकारांची होते आतिषबाजी आणि राजू कंक आणि कुमार शेट्टीने मात्र डोकेदुखी वाढवली आहे. गोलंदाजी करणारी टीम अर्थातच इंडाई 11 स्टार आता मात्र विचार करते की या मॅच मध्ये विकेट कशी मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचते 42, लॉस ऑफ द 0 विकेट आणि असेल एक छोटासा ड्रिंक ब्रेक मैदानाच्या आतमध्ये जातोय आपण. रिप्ले पाहण्याजोगे राहिला होता, ज्या पद्धतीने डाऊन द ग्राउंड आला होता हा स्ट्रोक. खऱ्या अर्थानं आपण कुमार शेट्टीच्या बॅटमधून पहा रिप्ले, ज्या पद्धतीने स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळतोय, एक चांगल्या कॅमेरानेशी आपण पाहतोय हा बॉल ज्या पद्धतीने हॅमर केला, ज्या पद्धतीने बेस्ट बॉल हिट ज्याला आपण म्हणतो ना, डाऊन द ग्राउंड हा षटकार येत असताना पाहायला मिळालाय. अफलातून कुमार शेट्टी, आज माथेरानचा हा खेळाडू जितका फेमस आहे ना, त्याहूनही अधिक त्याची बॅटिंग ही तितकीशी चर्चेचा विषय राहिली आहे. धावफलकावरती धावा सध्या परिस्थितीमध्ये आपण पाहतोय 28 धावा धावफलकावरती आहेत. धावफलकावरती 42 धावा धावफलकावरती आहेत. 42 धावा धावफलकावरती पाहायला मिळालात विदाउट लॉस.
चेक. थँक्यू. आमच्या मुख्य व्यासपीठावरती मान्यवर उपस्थित आहेत आणि त्यांचा आदर सन्मान करणं हे आमचं कर्तव्य आहे. सन्माननीय सुमित भोसले यांचा सन्मान आम्ही आमच्या मुख्य व्यासपीठावरती करतोय. अध्यक्ष गोल्डन स्टार मित्र मंडळ आदरणीय सुमित दादा भोसले यांचा सन्मान आम्ही आमच्या मुख्य व्यासपीठावरती करतोय. सन्माननीय पैलवान अध्यक्ष विकासभाई कदम यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी हा सन्मान आम्ही आमच्या मुख्य व्यासपीठावरती करतोय. सन्माननीय सुमित दादा भोसले यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. पुढील सन्मान आहे सन्माननीय रुपेश दादा ठाकूर साहेब यांचाही सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. सन्माननीय रुपेश दादा ठाकूर यांचाही सन्मान आम्ही आमच्या मुख्य व्यासपीठावरती करतोय. थँक्यू. पुढील सन्मान आहे सन्माननीय दीपक दादा कदम गोगवे गावचे सुपुत्र आमचे बंधू आदरणीय दीपक दादा कदम यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. अतिथी देवो भव ही भारतीय संस्कृतीची परंपरा KSK प्रतिष्ठानच्या माध्यमातून नेहमी सातत्यपूर्व जोपासली जाते. बॅक टू कॉम्बॉक्स. थँक्यू. थँक्यू सो मच. आणि ओव्हर क्रमांक होईल 4 ला सुरुवात. आणि पुन्हा एकदा गोलंदाज आपण पाहिलं करण मालुसरेला गोलंदाजीसाठी बाहेर काढले, कारण की सेकंड ओव्हर करण मालुसरेची फक्त 8 धावेची राहिली आहे. आणि कदाचित करणवरती विश्वास ठेवलाय की काय एकाच दुसरी विकेट आली तर मॅच मध्ये पुन्हा एकदा ब्रेक लावू शकतो धावसंख्येला, या आशेनं पुन्हा एकदा करण निघालाय. राजू कंग आडवा बॅटनं क्रॉस बॅट डीप मिड विकेट रिजनच्या बाहेर निघून जातोय. स्वागत केलंय करण मालुसरेचं. आइए जनाब स्वागत आहे. आणि पहिला चेंडूवरती येतोय अगदी खणखणीत षटकार. मैं लड़ना जानता हूं, मैं गिरना जानता हूं, मैं पडना जानता हूं, मगर मैं रुकना नहीं जानता हूं. मैदानाच्या आतमध्ये थांबायचं नाव घेत नाहीये. अफलातून स्ट्रोक बॅट मधून येत असताना मैदानाच्या आतमध्ये राजू कंकच्या बॅट मधून पाहायला मिळालाय. हो, यावेळी बाहेरचा चेंडू चॉप केलाय. क्षेत्ररक्षक वेगाने जातोय गली रिजन मधून. थर्ड मॅन रिजनला चेंडूच्या मागाही क्षेत्ररक्षक पाहणे अडवण्याचा प्रयत्न. क्रिकेटमध्ये फुटबॉललाही निघून जातोय. 4 धावेसाठी पुन्हा एकदा चौकार. दुसऱ्याच बॉलवरती दुसरा स्ट्रोक चांगल्या रीतीने उजव्यासीच्या बाहेर रूम होता किंवा कट केला. पाहू शकता शेवटच्या क्षणाला आपली मनगट वळवली. सेन्स ऑफ ह्युमर फार चांगला पाहायला मिळाला. आणि थर्ड मॅनला हा येणारा चौकार. संघाची धावसंख्या 4 ने बदारती. अर्धशतक कंप्लीट. पहिल्या गड्यासाठी 52 धावांची भागीदारी इथे रचली जाते. बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण काळेश्वरी वॉरियर्स या टीमसाठी पहिल्या विकेटसाठी 52 धावांची भागीदारी. ओ पुढे आलाय. 2 पावलं ड्राईव्ह केलं. अप्रतिम. दीपेशला कव्हर रिजन आहे खेळाडू, मात्र एकच धाव इथे कंप्लीट केली जाते. बॅकअप पहा. 1-2 खेळाडू आहेत बॅकअप साठी. मात्र या एका धावेच्या मदतीने आता मात्र 53 धावा. जैसे आपण चर्चा केली की दोन्ही बॅटर जर थांबतायत तर डोकेदुखी चालू होऊ शकते. आणि कदाचित आता डोकेदुखी वाढली आहे का. 241च्या स्ट्राईक रेटने राजू कंक खेळतोय. 12 चेंडू 29 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. जिथे कुमार शेट्टे 9 बॉल 23 धावा त्याच्या बॅटमधून ही होय डोकेदुखी राहू शकते. भागीदारी चांगली झाली आहे. अप्रतिम हवेमध्ये संधी इथे क्रिएट होऊ शकते. मात्र नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. दुसरी धाव देखील इथे कंप्लीट केलेत. ऍक्टिव्ह दिसून आले नाहीयेत चेंडूपर्यंत पोहोचण्यासाठी. थोडेसे खांदे झुकवलेत की काय, कारण की या चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करायला हवा होता आणि त्या जोशनं चेंडूपर्यंत पोहोचला नाहीये. कॅच बनत नाही, कॅच बनवावी लागते. चेंडू तुमच्यापर्यंत पोहोचत नाही, चेंडूपर्यंत पोहोचावं लागतं. आणि इथे 2 अगदी किती घेतल्या आताच्या 2 धावा अगदी आरामामध्ये कंप्लीट केल्या गेल्या. धावसंख्या 55 ऑन स्कोर कार्ड 55 धावसंख्या. आणि गोलंदाजीसाठी आपण पाहिले तर अर्थातच करण मालुसरे प्रयत्न करतोय. करण मालुसरे चांगला चेंडू त्याने हाताला होता. यावेळेला देखील डाऊन राऊंड चेंडू सीमारेषेच्या बाहेर. गगनाला गवसणी घालणारा, आकाशाला बुक्की मारत चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकार. यावेळी कुमार शेट्टे होता. त्यानं मात्र ज्या पद्धतीने आज बॅटिंग केली, रिप्ले टेलिकास्ट पाहतोय, थोडा शफल झाला होता. ग्रीन तदनंतर आपण पाहिलं बॅट स्विंग त्याचा प्रॉपर होता. मागचा पाय थोडा वाकवला होता. आणि तदनंतर या चेंडूला त्यानं दिला एलिव्हेशन पहा, देहबोली पहा, त्याची बॉडी पहा, बॉडी लँग्वेज पहा, आर्म्स पहा, मनगट पहा, चेहऱ्यावरची स्माइल, सर्व काही एकदम ओके होतं. आणि धावसंख्या देखील जाऊन पोहोचवल्या 61. चेक. पुढील सामना आहे रॉयल मराठा टायगर आणि महाबळेश्वर स्पोर्ट्स
दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल आपण अगदी मुख्य व्यासपीठावरती या प्लीज. रॉयल मराठा टायगर आणि टीम महाबळेश्वर स्पोर्ट्स कॅप्टन या प्लीज. आता मात्र करण मालुसरेचा एक चेंडू फक्त बाकी आहे. हो फुल टॉस चेंडू जिथे आपण पाहिलं तर अगदी लॉंग ऑन रिझन वेगानं जातोय. कॉर्नर रिझन मध्ये क्षेत्ररक्षण कंप्लीट केलंय आणि त्यानंतर चेंडू फेकला नाहीये. जवळ येऊन अगदी आरामामध्ये थ्रो केलाय आणि अगदी एका धावानं या चौथ्या षटकाचे देखील समाप्ती होते. 4 षटकाच्या अखेरीस बॅटिंग करत असताना काळेश्वरी वॉरियर्स या टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 62. लॉस ऑफ दी 0 विकेट. जी 0 विकेट आतापर्यंत विकेट न येता बॅटिंग करतोय राजू कंक 29 आणि कुमार शेट्टे 32 धावसंख्येवरती. राजू कंकसाठी आपण जे वापरलेले शब्द हे थोडेसे त्याला भोसले की काय, कारण त्यानंतर तो पेटून उठला आणि चांगली बॅटिंग करतोय. या गोष्टी महत्वाच्या राहतात क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती, कारण आपल्याकडे जी काय कलात्मकता आपण जो काय परफॉर्मन्स केला, जरा निखिल जाधवच्या बॅटमधून धावा आला नाही तर त्याच्यासाठी ते बोतले शब्द असू शकतील, कारण त्याच्यावरती अद्याप 3 मालिकाभराच्या बाईक पाहायला मिळाल्यात. चांगलं प्रदर्शन त्याने केलंय. या बाबी महत्वाच्या आहेत. विकेट मिळालेल्या नाही. 62 धावा धावफलकावरती आहेत. काळेश्वरी वॉरियर्स आदरणीय रामचंद्रजी मालुसरे साहेब यांच्या मालकीचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय आणि इंदाई 11 स्टार सागरजी मोरे साहेब यांच्या मालकीचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. मालक खुश असतील. एक चांगल्या मैदानावरती, चांगल्या क्रीडांगणावरती आणि अगदी चांगल्या दैदिप्यमान आयोजनावरती आमचा संघ मैदानाच्या आतमध्ये आणि आमच्या नावाने खेळतोय, ही देखील तितकीशी महत्वाची गोष्ट आहे. 62 धावा धावफलकावरती अद्याप खेळाडू बाद झालेला नाही आहे. चर्चेचा विषय अजूनही महत्वाचे आहेत, त्याकडे आपण हात घालूयात. परंतु शेवटचं षटक, निर्णायक षटक मॅचचं मैदानाच्या आतमध्ये 62 धावा विदाउट लॉस. अगदी कुमार शेट्टे सध्या बॅटिंग करतो स्ट्राईकला आणि गोलंदाजीसाठी आपण पाहिलं तर अर्थातच अनिल. ओव्हर बॅकफुटला जातो. हलक्या हातानं फक्त ड्राईव्ह केल्या. बॅकवर्ड पॉइंट रिझनला फक्त एक धाव कंप्लीट केले. स्ट्राईक रोटेट केले आणि त्यानंतर स्ट्राईक वरती येतोय अर्थातच राजू कंक. आणि त्यासोबत आपण पाहिलं तर कुमार शेट्टे अप्रतिम बॅटिंग राहिले. दोघांनी खारीचा वाटा जो असतो, पार्टनरशिप जी असते ती दोघांची आतापर्यंत उठून दिसली आहे आणि धावसंख्या 63 वरती सजवले दोघांनी. यावेळी देखील बिगिट करण्याचा प्रयत्न बॅटीची हेच तर लागली होती, मात्र लॉंग स्टॉपला चेंडू निघून जातोय. हा चेंडू स्टॉप करणं होतं इम्पॉर्टंट. येतोय 4 धावेसाठी लॉंग स्टॉपला चौकार. धावा येत आहेत, कुठूनही धावा येत आहेत. नाही तर धावा येणं गरजेचं आहे. धावा कशाही येऊ द्यात याला महत्व नाहीये, धावा येणं महत्वाचं आहे. हा बॉल पहा जिथे मात्र लॉंग स्टॉप सीमारेषेच्या बाहेर आला. नशिबाने साथ दिली आहे. आपण अनेक वेळा म्हणतो ना, नसीबी हमेशाही बहादुरों का साथ देत आहे. रिप्ले आपण विविध अँगलने पाहतोय. हा पहा फ्रंट व्ह्यू पाहायला मिळाला जिथे मात्र एक चांगला प्रयत्न झाले होते. प्रयत्न अपुरे राहिले. थर्ड मॅनला जिथे लॉंग स्टॉपला हा चौकार आला. धावफलकावरती धावा आहेत त्या 67. 33 वरती दोन्ही खेळाडू बॅटिंग करतायत. दोन्ही बॅटर 33 वरती वैयक्तिक बॅटिंग करत आहेत सध्या. हो यावेळी देखील पंच चांगला झाला, आवाज चांगला झाला. हॅमर खेळाय, निघून जातोय लॉंग ऑफ रिझनच्या बाहेर. प्रेक्षकांच्या भेटीला येतो आणखीन एक धमाका. अर्थातच KSK प्रीमियर लीगचा आणखीन एक देखना षटकार. राजू कंक थांबण्याचं नाव घेत नाही. अफलातून बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये 39 धावसंख्येवरती तो खेळतोय. अर्धशतकाची चावूल लागली आहे त्याच्या. अर्धशतक येईल का? 73 धावा धावफलकावरती आहेत. काय बॅटिंग परफॉर्मन्स त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालाय. षटकार आलाय. आतुर झालेत प्रेक्षक या मॅच मध्ये. आणि या स्पर्धेमधलं पहिलं अर्धशतक येईल का? हे क्षेत्ररक्षक अक्षय मोरे होता. थोडी झाले चूक. कॅच साठी जाऊ की मागे थांबू, द्विधा मनस्थिती. त्यानं वेळ लावला. काय करायचं, वेळनं ठरवलं आता काय करायचं. 1 बाउंड चौकार. अप्रतिम फटका. असं वाटलं थोड्या वेळासाठी अक्षय मोरे पोहोचतोय की काय, मात्र चेंडू निघून गेला चौकारासाठी. चेक. चला टीम रॉयल मराठा टायगर आम्ही तुम्हाला कॉल देतोय. त्याचबरोबर टीम महाबळेश्वर स्पोर्ट्स कॅप्टन या, आपल्याला ब्लेझर परिधान करायचं आहे. दोन्ही कॅप्टन आम्ही विनंती करतो मुख्य व्यासपीठावरती या प्लीज. पुढचा बॉल खोलात. याही वेळेला ऑन साइडला लांबलचक दूरवरचा घणाघाती आक्रमक बुलंदी पॉवरफुल आसमानी सुलतानी टोला षटकार. 49 धावसंख्येवरती नॉट आउट खेळतोय राजू कंक. त्याच्या बॅटमधून षटकार आलाय. 49. चर्चा केली की प्रेक्षक देखील उत्सुक असतील की या स्पर्धेची पहिली 50 कोणाच्या नावावरती असेल आणि कदाचित चाहूल लागले की काय राजू कंक या नावाची. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचवले 83. 83. अप्रतिम बॅटिंग. एका साईडला आपण पाहिलं राजू कंक, दुसऱ्या साईडला आपण पाहिलं तर कुमार शेट्टे. तब्बल चेंडू मात्र बाकी आहेत. एक
आणि आता धाव हवे 50 साठी एक. हो यावेळी कदाचित हा चेंडू शरीरावरती आदळतो की काय, आणि इथे धाव आलेली नाहीये. इनिंगची होते समाप्ती आणि 49 धाव संख्येवरती राजू कंक. यावेळी मात्र अगदी त्याचा खेळ राहील. राजू कंक पहा 49 धावा. 50 येईल काही चाहूल होती, मात्र शेवटचा चेंडू अप्रतिम होता. आपल्या बॅट लाईक स्वीट किस तो देतोय, ज्यानं त्याला टेनिस क्रिकेटमध्ये आतापर्यंत मोठं केलं. त्या लक्ष्मीला त्यानं आदर दिलाय, आणि त्याच्यासोबत आपण पाहिलं तर कुमार शेट्टे. थँक्यू. टीम रॉयल मराठा कॅप्टन अजूनपर्यंत आमच्यापर्यंत पोहोचलेला नाहीये. त्याचबरोबर टीम महाबळेश्वर स्पोर्ट्स, आपल्याला शेवटचा कॉल आहे. जॉईंट सेक्रेटरी विजयजी शिंदे कॅप्टन आमच्यापर्यंत पोहोचलेले नाही आहेत अजून. चला पुढील सामना ज्यांचा आहे त्यांना कॉल देतोय आम्ही वारंवार. टीम रॉयल मराठा आणि टीम महाबळेश्वर स्पोर्ट्स, आपला कॅप्टन आमच्यापर्यंत आलेला नाहीये अजून. काही आहे ना, खऱ्या अर्थानं संतोषजी जिथे आपण संतोषजी देसाई सरांनी आज सकाळपासून मी पाहतोय खेळाडूंना फार विनवणी करतात. मला असं वाटतं ना काही वेळेला की संघाला किंवा संघ नायकाला बोलवण्यासाठी ढोल ताशाचीच गरज लागते की काय. आता तर सकाळपासून आपण पाहतोय की या गोष्टीकडे लक्ष द्या. स्पर्धा चांगली होईल, आयोजन चांगलं आहे, नियोजन चांगलं आहे. प्रत्येकाने दिलेल्या बाबींकडे तंतोतंत पालन करा. या पण नेक्स्ट मॅच आहे, जी मॅच चालू आहे उत्तरार्ध, चला संघ मैदानाच्या आतमध्ये यायला हवा. जे नियोजन असतं ते थोडंसं थांबलं जातं. टाइम मॅनेजमेंट असतं, कारण ते टाइम मॅनेजमेंट मध्ये सगळ्या गोष्टी कराव्या महत्वाचं असतं. त्याचबरोबर संघ मालकांनाही विनंती करतोय की आपण टॉस मध्ये तुम्ही आमच्याबरोबर जोडले जा. संघ मालक, आपल्याला विनंती असेल की आपण आमच्याबरोबर जोडले जा. दोन्ही संघाचे संघ मालक, टीम रॉयल मराठा आणि टीम महाबळेश्वर स्पोर्ट्स. टॉस साठी मी विनंती करतो सुमित दादा भोसले, रुपेशजी ठाकूर, दीपक दादा कदम आणि सन्माननीय संजय मोरे साहेब यांना मी विनंती करतो, सर आपण या. आपल्या सर्वांच्या शुभ असते आपण मॅच क्रमांक 3 चा टॉस करणार आहोत. दोन्ही संघाचे संघ मालक आमच्यावर जोडले जातील. पहा, आम्ही समालोचन कक्षामधून तुम्हाला वारंवार सूचना देतोय. एक चांगली आदर्श आणि नियोजनबद्ध स्पर्धा संपन्न होत असताना काही सूचनांचं पालन प्लीज आपण करा. आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. प्रमुख उपस्थित मान्यवर आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते मॅच क्रमांक 3 आहे, जिथे मात्र एका बाजूला टीम रॉयल मराठा टायगर तर दुसऱ्या बाजूला 2-2 हात करताना आपण महाबळेश्वर स्पोर्ट्स या टीमला पाहणार आहोत. पहा, एक वेगळ्या पद्धतीनं नियोजन आहे. जसं टॉस आपण पाहतो इंटरनॅशनल पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये टॉस केला जातो, त्या पद्धतीने टॉस मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळतोय. केएसके प्रतिष्ठानची ही एक दैदिप्यमान स्पर्धा संपन्न होत असताना केएसके प्रीमियर लीग 2024 पर्व क्रमांक 5 आहे. केएसके प्रीमियर लीग 2024 पर्व क्रमांक 5 आहे. टॉस क्रमांक 3 आम्ही मैदानाच्या आतमध्ये करतोय. सन्माननीय संजयजी मोरे साहेब आमच्या बरोबर आहेत, सुमितजी भोसले, रुपेशजी ठाकूर आणि दीपक दादा कदम. एका बाजूला तुम्ही टीम पाहताय रॉयल मराठा, तर दुसऱ्या बाजूला आहे महाबळेश्वर स्पोर्ट्स टीम. आम्ही टॉस करतोय. एका बाजूला जय श्रीराम आणि दुसऱ्या बाजूला KSK PL 5 सीझन. टॉस कोण मागेल, कॉल कोण देईल? अजय मोरे यांच्या माध्यमातून टॉस मागितला जाईल. रॉयल मराठा, यस दाखवू नका. सरांना विनंती करतो हवेमध्ये स्पिन करा प्लीज. स्विंग द कॉइन. जय श्रीराम हा कॉल आहे आणि KSK कॉइन वरती येताना आपण पाहतोय टॉस, महत्वपूर्ण टॉस आहे जो महाबळेश्वर स्पोर्ट्सने जिंकलाय. निर्णय काय असेल? नक्कीच आम्ही क्षेत्ररक्षण करू. स्पर्धा कशी वाटते? आजचा दिवस आपण पाहिला, अगदी दिमागदार सोहळा पाहायला मिळाला आणि तदनंतर चांगल्या मॅचेस होताना पाहायला मिळत आहेत. नक्कीच खूप कष्ट घेतलेत. आयोजक कमिटी असेल, KSK परिवार असेल, खूप चांगली स्पर्धा आयोजन केले. थँक्यू सो मच. अजय मोरेकडे जाईन, रॉयल मराठा टायगरचे कॅप्टन आहेत. दादा, प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले, बॅटिंग करायची, किती धावा स्कोरवर लावल्या जातील? 70 प्लस करायचा प्रयत्न करू आम्ही.
स्पर्धा कशी वाटते? प्रीमियर लीग आहे, वर्षातून एकदा ही स्पर्धा येत असते आणि आज आपण पाहतोय प्रत्येक खेळाडूमध्ये उत्साह आहे. प्रीमियर लीगची तर वारंवार आतुरता असते, वर्षभरातून एकदा आपली टुर्नामेंट होते. पण टुर्नामेंटचं आयोजन तर खूपच छान आहे. असं वाटतं की खूप मोठी म्हणजे आपली टुर्नामेंट म्हणजे आपल्या सातारा जिल्ह्यात खूप मोठी टुर्नामेंट आहे. थँक्यू सो मच. टॉसमध्ये मित्रांनो काय घडलंय तर टॉसमध्ये टीम महाबळेश्वर स्पोर्टने टॉस जिंकलाय आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. थँक्यू सो मच. धन्यवाद संतोजी देसाई सर. आपण पूर्वार्धाचा खेळ संपत असताना पाहायला मिळाला, बॅटिंग करत असताना काळेश्वर वॉरियर्स या टीमने तब्बल धावफलकावरती धावा बनवल्यात. ते एकंदरीत रन्स ऑन दी बोर्ड 83 धावा धावफलकावरती 84 धावांसंख्येचं टार्गेट आहे आणि आस्किंग रन रेटचा एकंदरीत विचार केला ना तर 16.80च्या धावगतीने या धावसंख्येचा पाठलाग करावा लागेल. 84चा पाठलाग करायचा आहे. लक्ष मोठं आहे, इरादाही मोठा असावा लागतील. रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी, कारण नशीब बदलो ना बदलो वेळ ही निश्चित बदलते. कशी असेल कोणाची वेळ ही पाहावी लागेल, कारण एक महत्वपूर्ण सामना मैदानाच्या आतमध्ये आघाडीची जोडी आहे, जिथे आपण रणजित पवार आणि प्रथमेश याला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पहिला बॉल गोलंदाज सज्ज होतोय. शिवाजीचा पहिला बॉल इथे मात्र कट केलाय. चेंडू थर्ड मॅनला, वेगवान आउटफील्ड, धावावेतील 4. पहिल्या बॉल वरती आलाय हा चौकार. रणजित पवार बॅटिंग करत असताना स्क्वेअर कट केल्या, जिथे आपण पहिल्या 4 धावा जरूर अर्चित केल्या. मात्र सध्या सातारा जिल्ह्यातील आयकॉन म्हणून तो खेळतोय. जावली क्रिकेट असोसिएशनचा आयकॉन रणजित पवारला सध्या आपण पाहतोय. मॅचला मजा येईल, कारण की जेवढी मोठी धावसंख्या तेवढी मजा या मॅचला नक्की येईल. सुरुवात जशी तशी झाली. हा बॉल एक्स्ट्रा कव्हरला, एक्स्ट्रा ऑर्डिनरी, एक्सलंट टायमिंग, ब्युटिफुल प्लेसमेंट, परंतु कॅच अफलातून आकर्षक डोळ्याची पारणं दिपवणारा हा झेल इथे पाहायला मिळाला. मैदानाच्या आतमध्ये खेळाडू क्रमांक पहिला बाद होतोय. पहिल्या बॉलवरती चौकार, दुसऱ्या बॉलवरती खेळाडू बाद. खूप काही पाहायला मिळेल, अप अँड डाऊन खूप सारं पाहायला मिळणार आहे या मॅच मध्ये, यात मात्र शंका नाही आहे. राहुल भातुसेने कॅची अप्रतिम पकडली. राहुल होता, फटका अप्रतिम ड्राईव्ह केला आणि तदनंतर आपण पाहिलं असं वाटलं की हा चेंडू फ्लायटेड निघून जातो की काय. मात्र आहेत लांबच्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्या फटक्याला क्षेत्ररक्षक हे ठरलेलं आहे. आणि तदनंतर आपण पाहिलं तर बॅटर सातारा आयकॉन अर्थातच रणजित पवारला माघारी जाताना पाहिलं. चेक एक पारितोषिक या ठिकाणी घोषित करण्यात आलंय. सह्याद्री स्पोर्टचे सर्व सतीश सनस यांच्या माध्यमातून जी इनिंग मैदानाच्या आतमध्ये राजू कंक यांनी खेळली, 49 धावा केल्या, फक्त 1 रन त्यांना कमी पडले, परंतु 49 धावांसाठी सह्याद्री स्पोर्टचे सर्व स्टार खेळाडू सतीश सनस यांच्या माध्यमातून कॅश प्राइज 500 देण्यात आले. धन्यवाद. मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर दाखल होत असताना पाहायला मिळतोय, जिथे खेळाडू बाद झाला. नवनीत चव्हाण नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. शिवाजी चव्हाणला यश मिळालंय. पुढचा बॉल खोलात टाकला, यावेळेला मोठा फटका केलाय, आकाशाला गवसणी घातलाय. स्ट्रोकने एलिव्हेशन मिळालेलं नाहीये. जितका उंच तितका लांब जायला हवा होता, परंतु तितका लांब गेला नाही. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आला. सहज साधा सोपा झेल इथे निसटलाय. बॅटरला मिळालाय जीवदान. रिप्ले आपण ऑन स्क्रीन पाहतोय. धावफलकावरती धावा आहेत सध्या परिस्थितीमध्ये 6. बराच हवेमध्ये राहिलाय. पहा ज्या पद्धतीने चेंडूच्या खाली राहिला, बोटांचा पिसारा केला, चेंडू अगदी बोटाला चटका दिला, चेंडू तदनंतर ड्रॉप झाला धरतीला. आणि लक्षात असेल आता नवनीत चव्हाण कशा पद्धतीने खेळ खेळतोय, कारण की संधी भेटली त्याला. आता अतुल शेलार त्याच्या हातून झेल निसटला. एकाच गावचे खेळाडू आहेत. पुढचा बॉल आडवा बॅटने ऑन साइडला, झेल निसटल्यानंतर पॅरलल फ्लॅट, एखाद्या एलईडी टीव्ही पेक्षाही फ्लॅट पाहायला मिळाला हा षटकार. अप्रतिम फटका आयकॉन आहे टीमचा. आणि ज्या पद्धतीने आणि फटका खेळ आपण पाहिलं तर अर्थातच प्रथमेश मालुसरे अप्रतिम फटका खेळला. ज्या पद्धतीने आपण पाहिला फटका डीप मिड विकेट रिझनला अगदी फ्लायटेड निघून गेला. 6 धावांसाठी षटकार. प्रथमेश मालुसरेच्या बॅट मधून हा षटकार आलाय. केळगर सोयशीचा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये हा उभा राहिला ना तर सारं काही बदलून जाऊ शकतं. मैदानाच्या आतमध्ये त्याला उभं राहावं लागेल. हाफ ट्रॅकर ऑन साइडला नटराज स्टाईलने पाठवलाय. आपला फटका 440चा झटका, आउट ऑफ दी पार्क षटकार.
अगदी जेव्हा पर्याय म्हणून कोणी नसतं तेव्हा उत्तर म्हणून उभं राहायचं असतं. फक्त उत्तर म्हणून उभं राहायचं नसतं तर उठून दिसायचं असतं. आणि कदाचित प्रथमेश उठून दिसतोय की काय आता मैदानामध्ये. केळगाव सोयसीचा खेळाडू आहे. गावकऱ्यांना अभिनंदन असेल की आमचं अभिमान असेल की आमचं नाणं आहे ना हे खणखणीत वाजतंय आणि खऱ्या अर्थानं अभिमान करावा अशीच बाब आहे. काय बॅटिंग करतोय, षटकार आला त्याच्या बॅटमधून ऑन साइडला 2 षटकार त्याने खेचलेत. पुढचा बॉल गोलंदाज सज्ज होईल. उजव्याशीच्या बाहेर लेट कट केलाय. सुईमधून धागा अलगत काढावा त्या रीतीने 2 क्षेत्ररक्षकांच्या अगदी मधोमध केला हा शोक चौकार. अगदी म्हणून म्हटलं जातं शक्तीपेक्षा युक्ती बरी. यावेळी युक्ती लावली, चेंडू येऊन दिला, बॅटीचा फेस शेवटच्या क्षणाला ओपन केला आणि तदनंतर आपण पाहिलं तर या 4 धावा अगदी अर्चित केलेत. टीमची टोटल आपण पहिल्या षटकाच्या अखेरीस अगदी 22 या आकड्यावरती 22. मी म्हणेल मॅच इथला जशी सुरुवात झाली पहिल्या इनिंगला तशीच सुरुवात सेकंड इनिंगला झाली. फक्त फरक हा होता पहिल्या इनिंग मध्ये विकेट आली नव्हती, सेकंड इनिंग मध्ये विकेट आले, मात्र सुरुवात तशीच झाली. मी तर म्हणेन की प्रथमेशने ज्या पद्धतीने बॅटिंग केली आहे ना खऱ्या अर्थानं त्याने कॉलर वर करून म्हणाला असेल तो सलमान खानचा डायलॉग, आतिशबाजी शुरू आपने की थी खत्म हम करेंगे. आम्ही कमी नाहीये. 24 बॉल 62 ची गरज आहे मॅच मध्ये अजूनही विजयासाठी. पहिल्या षटकामध्ये 22 धाबा आल्या, धावांची लयलूट झाली आहे. मॅच ऑन आहे, गेम ऑन आहे, सामना बनणार यात मात्र शंका नाही आहे. नवनीत आणि त्याच्या साथीला प्रथमेश मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. प्रथमेश मालुसरे ज्या पद्धतीने बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये त्याच्याकडे चांगल्या रीतीचे फटके आहेत, त्याच्याकडे टेम्परामेंट आहे, त्याच्याकडे क्षमता आहे, प्रतिभा ठासून भरली आहे त्याच्यामध्ये, टायमिंग अद्भुत आहे त्याची, सर्व गुण संपन्न असा खेळाडू आहे. बॅटिंग करावी लागेल त्याला मैदानाच्या आतमध्ये. धावफलकावरती धाबा त्या 22 पहिल्या षटकामध्ये 22 आल्यात. येणारे चेंडू असतील ते 24 बॉल 62 ची गरज. आस्किंग रन रेट 15.50 च्या धावगतीने इथे धावा बनावा लागतील. पार्टनरशिप बनली आहे. 4 बॉल 18 धावा ची भागीदारी इथे रचत असताना पाहायला मिळाल्यात. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज क्रमांक 2 राहुल भातोसे गोलंदाजी मार्क मध्ये दाखल असताना पाहायला मिळेल. राहुल भातोसे आयकॉन खेळाडू म्हणून खेळतो, अक्कलपाचा खेळाडू आहे. मैदानाच्या आतमध्ये KSK आयकॉन म्हणून तो मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना पाहायला मिळेल. कशा दाटणीचा परफॉर्मन्स तो करेल हे देखील पाहणं तितकंसं गरजेचं राहील. राहुल भातोसे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. एक झेल देखील चांगला पकडला, एक्स्ट्रा कव्हरला त्याने, तोच राहुल भातोसे. हाफ ट्रॅकर त्याचं देखील भव्य स्वागत. चेंडू सीमारेषेच्या बाहेर पूल केला, चेंडू झाला गुल, आला हा षटकार. आता प्रथमेशची बॅटिंग बघून नवनीतने देखील आपला रंग बदललाय, कारण त्याने देखील पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं शॉर्ट ऑन पूल पॉवरफुल खेळून मात्र हा फटका लगावत असताना षटकार त्याला प्राप्त झाला. रिप्ले टेलिकास्ट मध्ये तुम्ही पाहताय शफल झाला फटका. त्यानंतर आपण पाहिलं अगदी शॉर्ट ऑन पूल चेंडू अगदी मधोमध घेतला, बॅटच्या नंतर अंतर कव्हर केलं बॅकवर्ड स्क्वेअर एक रिझनचं. नवनीत चव्हाणच्या बॅटमधून षटकार येत असताना पाहायला मिळाला. काय स्ट्रोक त्याच्या बॅटमधून आला. वेळ प्रत्येकाची येते आणि वेळ बदलायला वेळ लागत नाही. षटकार आल्यात. हा बॉल देखील आणखी एक वन मोर अनदर बिग हिट. दॅट इज अ मॅग्निफिसंट फॅन्टास्टिक अँड फॅब्युलस स्ट्रोक. षटकार अगदी सहमत आहे. वेळ प्रत्येकाची वेळ येते, वेळ चांगली पण येते, वेळ वाईट पण येते. ज्या घड्याळामध्ये 1 वाजतात त्याच घड्याळामध्ये 12 पण वाजतात. चांगली वेळ आणावी लागते, वाईट वेळ न बोलवता येते पण ती कधी मुक्कामाला नसते. चांगली वेळ आल्यानंतर ती निघून जाते आणि कदाचित वेळ आता आणली आहे नवनीत आणि प्रथमेशने आपल्या टीमची. काय षटकार पाहायला मिळाला. पहा संघाची धावसंख्या 34 वरती एक खेळाडू बाद झालाय. पार्टनरशिप ज्या पद्धतीने पाहायला मिळाले. नवनीतने चांगली बॅटिंग केली आहे, त्याच्या बॅटमधून षटकारांची किमया त्याने साधली आहे. 2 बॉल 12 वरती स्ट्राईक 600च्या स्ट्राईक रेटने. आणखीन एक तिसऱ्या बॉलवरती तिसरा हल्ला प्रति हल्ला येतो हा षटकार. तुमच्याकडे शेर होता, आमच्याकडे 1.25 शेर आहे. तुमच्याकडे बाहुबली होता, आमच्याकडे ग्रेट खली आणि खलीबली आता चालू झाले मॅच मध्ये. अप्रतिम मॅच. एका साईडला आर, दुसऱ्या साईडला विहीर होऊन बसले. एक वार करतोय, दुसरा पलट वार करतोय आणि हॅट्रिक षटकार मात्र या स्पर्धेमध्ये आपण पाहिले. पुन्हा एकदा मात्र बॅटिंग करत असताना अर्थातच फलंदाज नवनीतच्या बॅट मधून आलेत. चर्चा चालू झाली. प्रत्येक खेळाडू येतोय, गोलंदाजाला भेटतोय, खांद्यावरती हात ठेवून थोडा कान मंत्र देतोय, अनुभव शेअर करतोय. चर्चा केल्यानंतर बरेच विषय मिटतात आणि आता विषय चालू झाला म्हणून चर्चा चालू झाली. स्क्रीनवरती या खेळाडूला आपण पाहतोय ना, नवनीत चव्हाण ज्या पद्धतीने त्याने बॅटिंग केली आहे
तो हे सांगण्याचा प्रयत्न करतो, अभी देखे कहां है जलवे तुमने हमारी उडान के, वो और होंगे जो डर गए देख कद आसमान के. घाबरणारे वेगळे होते, मी त्यातला नाही आहे. नीडर अंदाजामध्ये बॅटिंग करतोय, 3 षटकार ठोकलेत. हाफ ट्रॅकर आणखी एक, चेंडूने उसळी जास्त घेतली होती आणि त्याला पाठवलं ऑन साईडला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. जणू सांगतोय विजलो जरी आज मी, हा माझा अंत नाही. पेटेन उद्या नव्याने, सामर्थ्य नाशवंत नाही. चाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी, अडू शकेल मजला अशी कोणती भिंत नाही. नवनीत चव्हाणच्या बॅटमधून चौकार. ही भिंत संपूर्ण त्याने मात्र कव्हर केले. भिंतीच्या वरून चेंडू ठोकतोय. धनुष सांगतोय ये तो झाकी आहे, पिक्चर अभी बाकी आहे. आणि कसा असेल पिक्चर या मॅच मध्ये, गोलंदाज की फलंदाज, कारण की कमबॅक करायला राहुल किती वेळ गेला आणि कमबॅक कसा करेल. रिएक्शन्स पाहिला आपण, यष्टीरक्षकाला स्क्रीनवरती पाहतो, फार क्लोज अँगल नाही. हा चेंडू यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. रिॲक्शन मागील मॅचचे जे होते ना ते फार चांगले होते, कारण आपण मागील बॉलचे जे पाहायला मिळाले होते. हा चेंडू खोलात होता, जो रिप्ले आपल्याला पाहायला मिळतो. यष्टीरक्षकाच्या हाती जाऊन चेंडू विसावलाय. सगळ्या गोष्टी कॅमेरामॅनच्या माध्यमातून सुटत नसतात आणि त्या बाबतीत कौतुक करायला हवं, कारण सँड पेपरचा जो कांड झाला होता तोही यांनीच पकडला होता. हाफ ट्रॅकर आणखीन एक ऑन साइड लाईन टू द गॅप आहे. क्षेत्ररक्षकाला हलूही दिलं नाहीये. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. हा येतो चौकार. मी म्हणेल फिल्डर आता शांत उभे राहिले, हे चाललंय काय. फिल्डर तयार पण नाहीये चेंडू अडवण्यासाठी. कमरेवरती हात ठेवून डोकं थोडंसं खाजवत बघत राहिलेत की मॅच मध्ये नक्की चाललंय काय, हे घडतंय काय. मात्र जे घडतंय ते प्रेक्षकांना आनंद देत आहे. टीमची टोटल आपण पाहिली तर सध्या मात्र जाऊन पोहोचते 48, लॉस ऑफ द 1 विकेट. चर्चा ही केली की मॅच मध्ये जेवढी मोठी धावसंख्या असेल तेवढी मजा या मॅचला येईल, कारण की दोन्ही टीम आपण पाहिलं तर बॅलन्स आहेत. दोन्ही टीमची स्टार कास्ट क्लास आहे, कारण की एखादी चाळणी घ्यावी आणि चाळणीत खेळाडू चाळावे असे दोन्ही संघाकडे प्लेअर लिस्ट अगदी लाजवाब आहे. कागदोपत्रीपेक्षा ना मैदानाच्या आतमध्ये चांगले पाहायला मिळाले ते खेळाडू. 48 बनला, 4 बॉल 18 वरती प्रथमेश खेळतोय, 6 बॉल 26 वरती खेळतोय नवनीत चव्हाण. संघाची धावसंख्या 48. येणारे बॉल आहेत तर तुमच्याकडे 18 बॉल मध्ये 36 ची गरज. अर्थात करंट रन रेट 24 ने पुढे चालला. आस्किंग रन रेट 12च्या धावगतीने आलाय. वेळ बदलायला वेळ लागत नाही. आपण चर्चा करत होतो इंग्रजांनी भारतावरती 150 वर्ष राज्य केलं. इंग्रजांनी भारतावरती 150 वर्ष राज्य केलं. जो ड्रेस कोड परिधान करून केलं ना तो सध्याच्या घडीला बँडवाले घालतात मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये. वेळ प्रत्येकाची येते, वेळ बदलायला वेळ लागत नाही. मैदानाच्या आतमध्ये वेळ बदलली आहे. गोलंदाजी मार्कवरती 3रं षटक, गोलंदाज सज्ज होईल. आपण अनेक वेळेला असंही म्हणतो ना खऱ्या अर्थानं किरण सर की एखाद्या तलावामध्ये ज्यावेळेला पाणी असताना मासे किड्या न खालतात, पाणी हटतं त्यावेळेला किडे माशा न खालतात. वेळ प्रत्येकाची येते. मैदानाच्या आतमध्ये तेच सांगितलं या दोन्ही बॅटर्सने. नक्की. मात्र वेळ आणण्यासाठी आता मेहनत चालू आहे आणि मेहनतीसाठी आपण पाहिलं तर नशिबावरती अवलंबून नाहीये, कारण की हातावरती असलेल्या नशिबांच्या रेषावरती अवलंबून राहणाऱ्या खेळाडूंची वेळ येत नाही. त्यासाठी आपण पाहिलं मेहनत करावी लागते, कारण की नशीब त्यांचं पण असतं, ज्यांना हात नसतात त्यांच्या पण नशिबाच्या रेषा ठळक असतात. मैदानामध्ये चालू आहे सध्या मेहनत. 48 ला एक पुढचा बॉल घेऊन गोलंदाज लोड फुल टॉस ऑन साइडला. क्लेवर बॅटिंग परफॉर्मन्स. केवळ दिशा दिली आहे. चेंडू येतोय सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय स्टायलिश स्ट्रोक. प्रथमेच्या बॅटमधून चौकार. आता जिथे बॅट फिरवेल तिथे चेंडू लागतोय, जिथे बॅट फिरवेल तिथे टप्पा पडतोय. असं होतंय की काय, कारण की हा फटका आपण पाहिला तर अगदी यॉर्कर टाकायचा होता, फुलटॉस झाला, स्लॉग स्वीप केला आणि बॅटर बॉस बनला. बॅटिंग करत असताना प्रथमेशचा फटका पहा, अप्रतिम. आणि टीमची टोटल आता मात्र जाऊन पोहोचली 50 पार. 52, 52, लॉस ऑफ द 1 विकेट. 52 धावा फलकावरती आहेत. मला या खेळाडूला पाहत असताना ना मला अमोलजी मालुसरे यांना पाहूसं वाटतं, कारण त्यांच्या चेहऱ्यावरती किती आनंद आहे हे मला पाहायचं, कारण एकाच गावातला खेळाडू आहे. पुढचा बॉल गोलंदाज कमी गतीने आडवा पाटने चेंडूला पाठवला सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय उत्तुंग षटकार. जसा चेंडू टाकला बाजूला काही खेळाडू आहेत तिथून आवाज आला की गेला आणि माहिती होतं जुसी फुलटॉस होता, मेजवानी होती, दोन्ही हाताने स्वीकारली आणि या टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचते 58. आणि समीकरण आपण पाहिलं 16 चेंडू आणि 26 धावेची गरज. मॅच बनवली, घडली, घडवली, रंगवली मॅच आणि मॅच मध्ये मी म्हणेल जिवंतपणा आणला बॅटिंग करत असताना.
एक चांगला परफॉर्मन्स मैदानाच्या आतमध्ये इंदाई स्टार्स या टीमचा होतोय, सागरजी मोरे साहेब यांच्या मालकीच्या संघाचा होतोय. परंतु काळेश्वर वॉरियर संघाचे सर्व रामचंद्रजी माधुशेरी साहेब म्हणत असतील, हे प्रभू, हे हरिनाम कृष्ण जगन्नाथम प्रेमानंदी ये क्या हुआ. कारण ज्या रीतीच्या धावा आल्यात ना, फलंदाज तुटून पडल्यात, अक्षरशः बरसलेत. षटकारांची धावसंख्या इथे पदार्थी आहे. हा बॉल देखील बॅटची आतली कट घेतली, शॉट फाईन लेगला क्षेत्ररक्षक तैनात, एक सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे सरकतात, जाऊन पोहोचतोय 59 धावा धावफलकावरती आहेत. विजयासाठी 15 बॉल 25 ची गरज, 15 चेंडू आणि 25 धावा. सामना दूर नाहीये, मॅचला कलाटणी दिली जाऊ शकते. आत्मविश्वास हवा. आपण अनेक वेळा म्हणतो ना, आत्मविश्वास संपादन करण्यासाठी मेहनत करावी लागते. कारण आत्मविश्वास हा तो आत्मविश्वास आहे, कारण फोनवर जेव्हा आपण पाहिला ना, तो लोनवरती फोन मिळतो, फोनवरती लोन येतो. आत्मविश्वास प्ले स्टोअरवरती गुगलच्या डाउनलोड करता येत नाही. पुढचा बॉल, हा चेंडू देखील ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. नवनीत होते यावेळेला. शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी केवळ सिंगल आली आहे. मोमेंटम शिफ्ट होऊ लागले काय, पुढच्या 2 बॉलमध्ये 2 आल्यात. अगदी आता सिंगल डबल्स मात्र चालू झाले, कारण की षटकार चौकार 2 चेंडूवरती थांबलेत. कारण की या आधीचा खेळ जर सगळा तुम्ही पाहिला असेल तर षटकार चौकार आणि तीच परिभाषा चालू होती. मात्र आता कुठेतरी सिंगल्स आलेत 2 आणि समीकरण येणारे अजूनही 14 चेंडू आणि विजयासाठी तब्बल 24 धावेची गरज आहे. 14 बॉल 24 धावांची गरज. उजव्या एसीच्या बाहेर नो बॉल. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये, जिथे धावाही आल्यात, धावा थांबलेल्या नाही आहेत, विकेट मिळवलेल्या नाही आहेत. पहिला विकेट अगदी आपण पाहिला 4 वरती गेला, तदनंतर 56 धावांची भागीदारी झाली आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये हा नो आपण पाहतो ऑन स्क्रीन. टेनिस क्रिकेट .in आहे ना, दूध का दूध, पाणी का पाणी. पहा लगेच नो बॉल आला, स्क्रीनवरती दाखवला देखील. ओ स्टेपिंग झाली आहे, पंताने सांगितलंय फ्री हिट. उघडा डोळे पहा नीट, पुढील बॉल आहे तो फ्री हिटचा बॉल. ही लाईन कोविड मध्ये फार चर्चेची राहिली होती. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुढचा बॉल घेऊन सज्ज होते. फ्री हिट उजव्या एसीच्या बाहेर, मिस सायनिंग आहे, फ्री हिटचा बॉल आहे. संधी मिळाली परंतु इथे एकेरी धाव येत असताना संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने पुढे सरकते. जाऊन पोस्टेस तब्बल 62 धावा धावफलकावरती आहेत. एक खेळाडू बाद झाला. अगदी आता 13 चेंडू 22. समीकरण हळूहळू आपण पाहिलं बदलते. मात्र एखादी ओव्हर या मॅच मध्ये जर टाईट पडते आणि एखाद्या ओव्हर मध्ये जर विकेट येतात तर कदाचित चित्र थोडंसं वेगळं होऊ शकतं, मोमेंटम भेटू शकतो. 13 बॉल आणि 22 ची गरज आहे. मॅच बनवू शकते इथूनही, कारण धाबा थांबवाव्या लागतील, थोपवाव्या लागतील, गतिरोधक टाकावा लागेल. हा बॉल देखील यष्टिरक्षकाचा भेद घेतोय. पहा या षटकामध्ये कम खर्चा आणि जादा चर्चा असं हे षटक राहिलं. 14 धावा आल्या या षटकामध्ये. कारण एकंदरीत आपण प्रत्येक षटकाचा विचार केला ना तर धावांची लयलूट पाहायला मिळाली आहे. 12 बॉल 22 ची गरज या मॅच मध्ये राहिली आहे. येणारे 12 चेंडू आणि 22 धावा. महत्वपूर्ण हा सामना आपण पाहतो. चर्चा स्पर्धेची होईल यात मात्र शंका नाहीये. ऑल इज वेल असं आयोजन आणि चांगले नियोजन या स्पर्धेचं पाहायला मिळालंय. चौबाजूला सीमारेषा, त्याच वेळेला अगदी एक चांगलं आच्छादन, त्याच वेळेला भव्य दिव्य व्यासपीठ, चांगले कॅमेरेस पाहायला मिळतात. सर्वांची चर्चा होते, परंतु चर्चा मला आवर्जून एका गोष्टीची करावी लागेल ना. मला तर असं वाटतं ना की भारतातील असा एक मात्र ती व्यक्ती असेल, भारतातील असं एक मात्र तो समालोचन असेल. मी टेनिस क्रिकेट म्हणत नाही, मी लेदर बॉल क्रिकेट म्हणत नाही, मी संपूर्ण भारतवर्षातून चर्चा करतोय. पहा ना, स्वतःची LED स्क्रीन घेऊन जाणारा समालोचकाच्या भूमिकेमधील एकमात्र समालोचक म्हणून खऱ्या अर्थानं निलेजी मर्डेकर यांच्याकडे पाहिलं जाईल, की ज्यांच्या माध्यमातून स्वतःची स्क्रीन घेऊन येतात आणि स्क्रीन लावली जाते आणि आपल्याला विश्लेषण चांगलं करता येतं. त्या गोष्टीसाठी मी त्यांना खऱ्या अर्थानं वाहवा करेन. या आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये बघतोय. संतोजी देसाई सरांचा आवाज ऐकूयात. एक जण मला माहिती आहे, अदरवाइज तो वगळता अद्याप आतापर्यंत असा प्रकार कोण नाही करत. हॅलो, थँक्यू. आपल्या मुख्य व्यासपीठावरती खऱ्या अर्थाने कोपरखिरणे विभागातील लोकप्रिय समाजसेवक, त्याचबरोबर माजी नगरसेवक आदरणीय केशव महात्रे अंकल यांचे सुपुत्र, आमच्या सर्वांचे युवा नेते, खऱ्या अर्थाने क्रिकेट आणि क्रिकेटवरती ज्यांचं अतोनात प्रेम आहे असं व्यक्तिमत्व म्हणजेच आदरणीय अभिदादा म्हात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. दादांचं मनापासून या ठिकाणी या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. त्याचबरोबर आमच्या जावली आणि महाबळेश्वर तालुक्यातील एक युवा उद्योजक, सर्वांचे लाडके आमचे मित्र नागेशबाई कदम या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही मंचावरती हार्दिक सहर्ष स्वागत. आपण मुख्य व्यासपीठावरती सन्मानित करूया खऱ्या अर्थाने संपूर्ण कोपरखिरणा विभाग
आणि या कोपरखिंड विभागातील लोकप्रिय समाजसेवक त्याचबरोबर माजी नगरसेवक आदरणीय केशव म्हात्रे अंकल साहेब यांचे सुपुत्र आदरणीय अभिदादा म्हात्रे युवा नेते यांचा आदरपूर्वक सन्मान आम्ही आमच्या मुख्य व्यासपीठावरती करतोय. आगतम स्वागतम सुस्वागतम. अतिथी देव भव. आलेल्या पाहुण्यांचा आदर सन्मान करणं हे आमचं कर्तव्य आहे. आदरणीय अभिदादा म्हात्रे युवा नेते यांचा आदरपूर्वक सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. धन्यवाद. स्वागत करूया सकल जनांचे जमलेल्या या मान्यवरांचे. आज या शुभदिनी शुभ समयी उपस्थित साऱ्या पाहुण्यांचा पाहुणचार झालाय आणि प्रथमेशने पाहुणचार केला गोलंदाजाचा. पहिला बॉलवरती षटकार ठोकलाय. संघाची धावसंख्या 68. आडव्या बाटने आणखीन एक क्षेत्ररक्षक आलाय. चांगला झेल इथे टिपलाय. मॅचचं मोमेंटम शिफ्ट होत आहे की काय. 16 या धाव संख्या अजूनही हवी आहे. येणारे बॉल आहेत ते 10. खेळाडू बाद झालाय. प्रथमेश इथे बाद होत असताना पाहायला मिळतोय. प्रथमेश मालुसरेची बॅटिंग आवडली असेल ना तर एकदा जोरदार टाळ्या त्याच्यासाठी व्हायला हव्यात. फ्लॅट टू नॉक. 36 धावा 11 बॉल. अप्रतिम बॅटिंग राहिले. मात्र कॅच पहा रिप्ले टेलिकास्ट मध्ये. अतुल शेलारनं ही कॅच पकडली डीप मिड विकेट रिजन मध्ये. कदाचित ही कॅच पकडले का मॅच पकडले, कारण की मगाशी चर्चा केली की एखाद दुसरी विकेट आली तर मॅच मध्ये मोमेंटम चेंज होऊ शकतो, चर्चा बदलू शकते मॅच मध्ये. आणि राजू कंग जसा गोलंदाजीसाठी आला तसा पहिला षटकार त्यानं खाल्ला, मात्र विकेट त्यानं प्राप्त करून दिले. आणि या मॅच मध्ये अजूनही आम्ही मॅच मध्ये आहोत, कदाचित हेच त्यांना आव्हान दिलंय. कॅचेस मॅचेस पकडतात, कॅच नव्हे तरी मॅच जरूर पकडली आहे. छान पद्धतीने बॅटिंग केली केळघर सुरशीचा खेळाडू प्रथमेश मालुसरेने. तुटून पडला. गोलंदाजांवरती नामोहरण केलं. 11 चेंडू 36 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. 10 बॉल 16. 10 चेंडू 16 धावा. गोलंदाजी मार्क मध्ये राजू कंक आला. त्याने विकेट मिळवून दिली. षटकार खाल्ला जरूर, परंतु नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अक्षयचा हा बॉल पुढच्याच बॉलवरती बोल्ड अँड कॉट. खेळाडू क्रमांक बाद होईल तो 3रा. मगाशी चर्चा केली वेळ, आणि कदाचित राजू खंक आता आपल्या टीमची वेळ चांगली आणतोय का, कारण की जी वाईट वेळ होती ती मुक्कामाला नसते, ही देखील चर्चा झाली. चांगली वेळ आल्यानंतर वाईट वेळ निघून जाते. अक्षय आला, अक्षय गेला. अप्रतिम कॅच पकडली जिथे राजू कंकने. आणि या मॅच मध्ये तब्बल 2 चेंडू मध्ये 2 विकेट आलेत. म्हणजेच काय, मॅचचं समीकरण थोडंसं चेंज होत आहे. येणारे तब्बल 9 चेंडू आणि 16 धावेची गरज आहे. आणि 2 विकेटनं मॅच मध्ये आपण पाहिलं तर अजूनही नवनीत आहे, जो मात्र मॅच मध्ये आशेचा किरण आहे. बरीच चर्चा या मॅचची रंगली आहे. राजू कंक आल्यानंतर त्याने चर्चा रंगवली या मॅचची. 68 धावा धावफलकावरती 3 खेळाडू बाद झालेत. गोलंदाज राजू कंक ऑन हॅट्रिक आहे. आदरणीय रामचंद्रजी मालुसरे साहेब यांच्या माध्यमातून हॅट्रिक जर का राजू कंकने घेतली तर 500 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल. इथे हॅट्रिक संपादन करेल का, वेळेची चर्चा आपण करत होतो. पहा ना, वेळ ही आपल्या हातात असते. घड्याळाचे केवळ काटे फिरतात. वेळ आपल्या हातात आहे आणि ती कशी बदलायची ना तर ती राजू कंकला ठाऊक आहे. चांगल्या रीतीने परफॉर्मन्स त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. लेफ्ट हँडर बॅटर, नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये करण मालुसरे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. येणारे बॉल आहेत 9 चेंडू आणि 16 धावा. सामना बनला. राजू हॅट्रिकचा बॉल. इथे हॅट्रिकच्या बॉलला पाठवलंय मैदानाच्या आतमध्ये. मी आलोय आणि आल्याची जाणीव करून देणारा हा षटकार. करण मालुसरेने सांगितले होय आहे मी अजून, रुको जरा, कारण की मॅच अजून स्टार्ट आहे. कारण की ज्या राजू कंकची चर्चा करत होतो, करणने सांगितले होय चर्चा आता माझी होते. माझा पॅटर्न वेगळा आहे आणि मी पहिला चेंडू होते त्यानं स्वागत केलंय राजू कंकचं. मॅचचं समीकरण आणखीन थोडं सोपं करण्याचा प्रयत्न तो करतोय. आता तब्बल येणारे चेंडू आपण पाहिले तर 8 आहेत आणि विजयासाठी 10 धावेची गरज आहे. मॅच बनली आहे आणि बनवली आहे मॅच. हलक्या हाताने संयमाने ऑन साइडला शॉट मिड विकेटला खेळलेला हा स्ट्रोक. 1 धाव आली. संघाची धाव संख्या पदार्थीय जाऊन पोहोचते 75 आहेत. 9ची गरज. 7 बॉल 9. रॉयल मराठा टीम आपली लिस्ट आलेली नाहीये. प्लेइंग 11 ची लिस्ट रॉयल मराठा टीम आपली आलेली नाहीये. सो आम्ही अनाऊन्स करतो. ही शेवटची अनाउन्समेंट आहे. आपली लिस्ट आमच्यापर्यंत पोहोचवायची आहे. अप्रतिम मॅच. समीकरण आपण पाहिलं तर 7-9. हा बॉल निर्धाव स्वरूपाचा आलाय. डॉट बॉल आलाय. डॉट बॉल प्रेशर क्रिएट करतील. येणारे 6 बॉल. आता मात्र 9ची गरज.
पहिल्या मॅच सारखा सामना बनलाय की काय? मागील मॅच मध्ये हिरो राहिला गणेश भोसले, या मॅचचा हिरो कोण राहणार पाहावं लागेल. याने 6 बॉल 9 धावा ऑन स्क्रीन आपण पाहतोय. हे इक्वेशन आहे. सिच्युएशनचा विचार केला तर 75 ला 3 अशी परिस्थिती सध्या परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. शेवटच्या षटकामध्ये मॅच बनते की काय? tenniscricket.in हे युट्यूब वाहिनीवरती आपण या स्पर्धेचा आस्वाद घेत आहोत. थँक्यू. मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय की मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण जो देतोय, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी तो मिळालाय, अर्थातच हिंदवी स्वराज्य मंडळाचे विद्यमान अध्यक्ष आमच्याबरोबर या ठिकाणी उपस्थित आहेत. अर्थातच प्रकाशदादा कदम यांचं आगमन या ठिकाणी होतंय. मनापासून आपलं या ठिकाणी या स्पर्धेदरम्यान हार्दिक सहर्ष स्वागत. प्रकाशदादा कदम हिंदवी स्वराज्य मंडळाचे विद्यमान अध्यक्ष या ठिकाणी आमच्याबरोबर उपस्थित आहेत. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. बॅटिंग करते सध्या इन द 11 स्टार संघ. 9 चेंडू आणि 6 चेंडू आणि तब्बल 9 धाब्याची गरज आहे या मॅचला जिंकण्यासाठी. गोलंदाजीसाठी काय सोयी वॉरियर्स टीम, कारण की राजू कांगची ती ओव्हर जिथे आपण पाहिलं कभी खुशी कभी गम राहिली, मात्र ही ओव्हर इम्पॉर्टंट असेल. आणि गोलंदाजीसाठी आपण पाहिलं तर अर्थातच प्रदीप उतेकर गोलंदाजीसाठी आता मात्र बाहेर काढलाय. सर 6 चेंडू आणि 9 धावेची गरज. दोन्ही टीमसाठी 50-50% आहे. अजूनही मॅच ऑन, अजून गेम ऑन आहे, मॅच ऑन आहे. 50-50 चान्सेस निश्चित आहे. दोन्ही संघाला सामना बनवू शकतो. लेफ्ट हँडर बॅटर मैदानाच्या आतमध्ये करणला स्ट्राईक करणवरती आपण पाहतोय. 2 बॉल 7 धावा त्याच्या बॅटमधून आला. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज यावेळेला डाऊन द ग्राउंड केलाय. वरती बॉलर हेड क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी वेगाने चेंडूवरती आले. एक सिंगल मिळाली आहे. 5 बॉल 8ची गरज. काय घडतंय काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये? खेळाडू रनआउटच्या स्वरूपामध्ये करण बाद. लक्ष नव्हतं. करणने मागे पाहिलं तोपर्यंत चेंडू हातामध्ये होता. नजर हती, दुर्घटना घडली तोपर्यंत नाराज होतोय. बॅट अगदी डोक्यावरती लावतोय. पावलं जड झालेत, मन आतुर झालंय. मैदानातून बाहेर यायची त्याची इच्छा नाहीये, मात्र अखेरीस त्यानं मैदान सोडलंय. महत्वाची विकेट हाती लागले की काय आणि मॅचला थोडासा यू टर्न बसलाय की काय या विकेटनं? ही चर्चा आता प्रेक्षकांमध्ये आणि युट्यूब लाईव्हला असलेल्या प्रेक्षकांमध्ये ही चर्चा आता चालू झाली. मॅच बनते की काय? सामना इथून बनू शकतो. विकेट पडझड चालू झाली आहे. पहा स्क्रीनवरती त्याने हातामध्ये चेंडू पाहिला, परंतु काय घडवलं, काय केलं त्याने मैदानाच्या आतमध्ये करणने? आज घरी गेल्यानंतर किंबहुना या मॅच संपल्यानंतर ज्या वेळेला तो हा रिप्ले पाहिला तर डोक्यावरती हात निश्चित घेईल. सेन्स ऑफ ह्युमर, प्रेझेन्स ऑफ माइंड चांगला असावा लागतो. येणारे 5 बॉल 8ची गरज आहे. प्रदीप मैदानाच्या आतमध्ये आला, येता येता आनंद घेऊन आला, कारण मागील षटकामध्ये त्याने धावात खर्च केल्या नव्हत्या. या षटकाच्या पहिल्या बॉलवरती रनआउट स्वरूपामध्ये एक सांघिक यश त्याने मिळवले. 4 खेळाडू बाद आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये ऋत्विक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. हा बॉल यष्टिरक्षकाचा भेद घेतोय. डॉट बॉल आलाय. पहा वेळ बदलली आहे मैदानाच्या आतमध्ये. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळालाय. पूर्वार्धाच्या 5-4 षटकामध्ये फलंदाजांचा बोलबाला आणि 5व्या षटकामध्ये गोलंदाज प्रदीपचा बोलबाला. तुम्ही सुरुवात किती जोरात करता ते महत्वाचं नाहीये, शेवट किती धमाकेदार होतं त्यावरती मात्र तुमची चर्चा केली जाते. या मॅच मध्ये आता मात्र हव्यात तब्बल 4 चेंडू मध्ये 8 धावेची गरज. 4 चेंडू 8 धावा. पुढचा बॉल. यावेळेला फटका फसलाय. संघर्ष घडवतो आयुष्य. इथे मात्र काय होत आहे? संघर्ष रडवतो परंतु आयुष्य घडवतो. संघर्ष चालू आहे प्रदीपचा मैदानाच्या आतमध्ये. झेल निसटलाय. कॅचेस व्हायला हव्यात. अगदी हा झेल आपण पाहिला ना तर एक साधा सोपा सहज झेल होता, तो निसटला. 3 बॉल 7ची गरज. रिप्ले टेलिकास्ट पाहूयात. कदाचित हा चेंडू पहा. आमची कॅमेरा बॅन tenniscricket.in चा शेवटपर्यंत चेंडू टिपतोय हवेमध्ये. चेंडूच्या खाली येतोय क्षेत्ररक्षक आणि तदनंतर त्याच्या हातातून चेंडू ड्रॉप झाला आणि डोक्यावरती त्याने हात लावलाय आणि अगदी त्याला माहिती आहे आता कदाचित या मॅच मध्ये आता बॅटरने जर मॅच काढून दिली तर ही कॅच माझ्या मनाला अगदी बाबळीच्या काट्यासारखी टोचेल हे त्याला क्षणात माहिती पडलं. काळेश्वरी वॉरियर्स संघाचे रामचंद्रजी मालुसरे साहेब हे क्षेत्ररक्षकाला आवर्जून सांगतील की शोलेचा ठाकूर जरी असताना त्यानेही कॅच पकडली असती. इतका सोपा झेल होता, तो निसटलाय. कॅच नव्हे तरी मॅच सोडली आहे का? कारण 3 बॉल 7 धावा. जो बॅटर स्ट्राईक रेंजवरती हवा होता तो आलाय. अर्थात हा बॉल देखील खोलात पाहायला मिळतोय. एक सिंगल घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. सिंगल तर आली आहे. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते. 22च्या स्वरूपामधून धाव आली आहे. धाव फलकावरती धावा 78. येणारे 2 बॉल 6ची गरज. मॅच ऑन आहे. जेवढ्या आपल्या गप्पा
चालू होत्या तेवढ्याच आता टप्पा महत्वाचा या मॅच मध्ये. टप्पा चुकतो तर निश्चित कार्यक्रम पार पडू शकतो. मात्र पहा मॅच कशी बनवली. पहिल्या 4 षटकामध्ये चर्चा चालू होती बॅटिंग करणं इन द 11 स्टार संघानं. कधी या 5वं षटक चालू झालं आणि कमबॅक केला काळेश्वरी वॉरियर्स या टीमनं हे मात्र कळालं नाहीये. अजूनही 2 चेंडू आणि 6 धावेची गरज. मात्र आशेचा एकमेव किरण आहे अजूनही नवनीत स्ट्राईक वरती. 11 बॉल 28 धावा त्याच्या बॅटमधून आल्या होत्या. आणि जर का इथे या धावा डिपेंड करण्यात आला ना प्रदीपच्या माध्यमातून तर सतीशजी सनस यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राईज. आणि बॅट्समनने जर का षटकार मारून संपवला तरी देखील त्याच्यासाठी 500 रुपयाचा कॅश प्राईज असेल. अर्थात दोन्ही खेळाडू सतीश सनसच्या गावचे असावे. कोणाला राग नको यायला म्हणून हे मात्र मॅच मध्ये जो 100% देईल. सिली पॉइंट उभा केलाय सर. अगदी क्लोज केलाय सिली पॉइंट तुम्ही पाहताय उभा केला. आता क्लोज क्षेत्ररक्षक शेजारी वाढलेत. शेजारी वाढू लागलेत. चर्चा होणार या मॅचची. पहिला सामना जसा झाला तशी चित्त थरारक लढत. पुढचा बॉल. एक बॉल आणि इथे मोठा फटका. कहानी में ट्विस्ट. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. पाने के लिए कई मुकाम बाकी है. इस खेल के कई इम्तिहान बाकी है. अभी तो नापी है मुट्ठी भर जमीन. अभी तो पूरा आसमान बाकी है. प्रदीप आशेचा एकमेव किरण होता. अपेक्षा होती महत्वाकांक्षा होता. आशेचा एकमेव किरण मैदानातून बाहेर चाललाय. मॅच टर्न झाली. मॅच बनली. मॅच बनवली. गोलंदाजांनी ज्या पद्धतीने अटॅक केला तिथे मात्र आपण पाहिलं तर शेवटच्या 2 ओव्हरमध्ये मॅच बनवली गेली. रिप्ले टेलिकास्ट पाहता शफल झाला. पहिला फलंदाजाचं मन ओळखलं. चेंडू बाहेर ठेवला. बॅट स्विंग झाली. दुरी रही अधुरी आणि त्यानंतर अप्रतिम कॅच डीप स्क्वेअर रिजनला पकडली आणि त्यानंतर झाला जल्लोष. आणि रामचंद्र मालुसरे सरांनी सांगितलं की या मॅच मध्ये आता 1 चेंडू 6 धावाचा डिफेन्स केला. आता गोलंदाजाला असतील अर्थातच 500 रुपयाचं कॅश प्राइज. सतीश सनस देखील तयार आहे. आता 500 रुपये कोणाकडे. गोलंदाज की बॅटर. 1 चेंडू 6 धावा. अगदी त्याचबरोबर आपण पाहिलं तर अगदी व्यासपीठावरती महत्वाची उपस्थिती काळगाव क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर गोल्डन मॅन आणि त्याचबरोबर ऐरोली विधानसभेचे शिवसेनेचे उपशहर प्रमुख सन्माननीय आदरणीय गोपीदादा सूर्यवंशी साहेब यांची मात्र महत्वाची उपस्थिती. वेलकम सुस्वागतम. आपलं महत्वापासून महत्वाचं आणि महत्वाची आपली उपस्थिती या स्पर्धेला लाभली. आपलं मनापासून आभार व्यक्त करतो. 1 चेंडू आणि तब्बल 6 धावेची गरज. वॉट अ मॅच. 1 चेंडू 6 धावा. क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती सौम्य सरकार. या गोलंदाजावरती दिनेश कार्तिकने निदास ट्रॉफी मध्ये एक्सा कव्हरला षटकार ठोकत हा कारनामा केला होता. चेतन शर्माच्या विरोधामध्ये जावेद मियादादने षटकार ठोकत असताना आशिया चषकामध्ये हा कारनामा केलाय. 1 बॉल 6 धावा. इतिहास रचला जाईल का. बॅटर रनिंग मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर वरती पाहायला मिळतोय. त्याचे चेहऱ्याचे हावभाव आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळतात. कारण महत्वाचा आहे बॉल. इतिहास रचावा लागणार आहे. 1 चेंडू 6 धावा संख्येची गरज. सामना होता कुठे आला कुठे. पल में माशा पल में तमाशा. क्रिकेटचा हा खेळच असा आहे. कधी राजाला रंक आणि रंकाला राजा बनवेल याचा मात्र नेम नाही आहे. 1 बॉल 6 ची गरज. अगदी 1 चेंडू देखील तुम्हाला राजा बनवू शकतो. 1 चेंडू देखील तुम्हाला रंक बनवू शकतो आणि 1 चेंडू देखील तुम्हाला हिरो बनवू शकतो. 1 चेंडूनी 6 धावा. दगदग आहे चालू. यॉर्कर खोदून करायचा प्रयत्न फॉलो मध्ये अडवला. या मॅच मध्ये काळेश्वरी वॉरियर्स टीम न खेळला कमबॅक आणि सांगितलं वेळ बदलता येते. वेळ बदलून दाखवली. वेळ चांगली आणली आणि वेळेवरती गोलंदाजी दमदार राहिली. काळेश्वरी वॉरियर्सने जिंकली मॅच. हार्ड लक बॅड लक इन द 11 स्टार. कॅन यू इमॅजिन. 12 बॉल 22 ची मॅच. 11 बॉल 16 वरती आली. 10 बॉल 16 वरती ती मॅच आली आणि तिथून जिथे मात्र 6 बॉल 9चा सामना इथे जिंकलाय प्रदीपच्या माध्यमातून अफलातून गोलंदाजी. चला नवीन संघ मैदानाचा ताबा घ्या. मैदान सोडा. चला हस्तांदोलन करा. त्वरित घाई करा. अप्रतिम आणि स्वतः संघ मालक रामचंद्र मालुसरे साहेब यांच्याकडून गोलंदाजासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज जमा झाला. सतीशजी सनस यांच्याकडून देखील गोलंदाजासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आणि राजू कंगच्या खेळीसाठी देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज देऊयात. मॅन ऑफ द मॅच. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अर्थातच
या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अर्थातच ज्या गोलंदाजानं